स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिसमध्ये. मित्रांनो, भरभरून प्रेम देत आहे, फार कौतुक वाटते मला. आणि ज्या पद्धतीने रिस्पॉन्स येतो आहे, सबस्क्राईब करताय, शेअर करताय आणि लाईक करताय, तर खूप खूप धन्यवाद आहे. ॲक्च्युली आपण ह्या डेटावरती बोलत असतो. मी बरेचसे डायरेक्शन तुम्हाला डेटाचे व्हिडिओज दिलेले, तुम्ही पाहिलेले. काल पण एक लाईव्ह केला होता. लाईव्हमध्ये बरेचसे लोक ॲड झाले, सगळ्यांनी मला सजेशन्स दिलं, बऱ्याच जणांचे चांगले फीडबॅक आले आणि फार छान वाटते की तुम्हाला त्याचा फायदा होतो आहे. ओके, तर मित्रांनो, हा डेटा करत असताना ह्या डेटाचं ॲनालिसिस तर करूच आपण. ओके, डेटाचं ॲनालिसिस करू, ह्याच्या विषयावर आपण बऱ्याचशा विषयांवर बोलूसुद्धा. पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आहे की बऱ्याच लोकांचे जे पण फोन मेसेज येतात, सगळ्यांची जर्नी हीच आहे की भरपूर लॉस झालेला आहे आणि ही जर्नी अशीच चालू राहिली तर कसं होणार आहे. तो कॉन्फिडन्स येत नाही आहे. ओके, तो कॉन्फिडन्स लुझिंग आहे. तर मित्रांनो, तुम्ही जे लॉस सांगताय त्याचं मला वाईटच वाटलंच, पण त्याच्यापेक्षा वाईट ह्या गोष्टीचं वाटलं आहे की तुम्ही ज्या गोष्टी करत बसले, सपोर्ट रेजिस्टन्स आणि याच्या नादाला लागलेत, तर ह्या गोष्टी लाईफ टाईमही केल्या तरी त्या तुम्हाला पॉसिबल होतील का? ही जर्नी पार करणं पॉसिबल होईल असं वाटतं तुम्हाला? तर मित्रांनो, हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल, एकदम हार्ड टास्क आहे. म्हणजे जी गोष्ट होणारच नाही, जे गोष्टीची शक्यता एकदमच झिरो आहे. म्हणजे तुम्ही वाळवंटात जाऊन पाणी खोदायचा विचार करताय आणि तिथं मोठं तळं निर्माण करायचा प्रयत्न करताय, तर तसं होणार नाही. ओके, किंवा समुद्रात जाऊन तुम्ही वाळू टाकण्याचा प्रयत्न करताय, तर तसं होणार नाही. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील की पुढची जी पॉवर आहे, म्हणजे जी शक्ती आहे, आपण तिला FIs म्हणू, त्या शक्तीचं काय गोष्टी आहेत, ती कशा पद्धतीने काम करते, आपण तिच्यावर कसं टॅकल केलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काय वेगळी रणनीती अप्लाय केली पाहिजे की आपण फक्त आणि फक्त सपोर्ट रेजिस्टन्स आणि कॉल पुटच करणार आहोत. ओके, तर फार हार्ड आहे मित्रांनो. हे तुम्हालाही पचवणं हार्ड आहे आणि समजून घ्या, हे डिस्ट्रॅक्शन आहे. ओके, तर पहिल्यांदा तर मला वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की तुम्ही शिकण्यासाठी पण तयार नाही आहे. ओके, तुम्हाला राईट वेनी चांगली गोष्ट जर शिकायची आहे तर जाऊन ती तुमची सक्सेसफुल होणार आहे, ना की कुठली तरी अशी रँडम गोष्ट जिच्यावर तुम्ही लाईफ टाईमही प्रॅक्टिस केली. बरेच जण म्हटले की मी खूप स्टडी करतो आहे, मी खूप 2-2 स्क्रीन लावून बसलो आहे, मी हा चार्ट पॅटर्न स्टडी केला, तो चार्ट पॅटर्न स्टडी केला. पण मित्रांनो, तसं नाही आहे. मी तुम्हाला एक सिम्पल साधं उदाहरण देतो. मी कालचंच एक उदाहरण देतो. लॅपटॉपवरती माझा हा कर्सर असा लॉक झाला होता, म्हणजे किती पण हे स्क्रीन फिरवली तर तो लॉक उघडतच नव्हतं. मला वाटलं काय झालं. मी 2-3 वेळा लॅपटॉप रिस्टार्ट केला, प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होईना. मला कळेनाच नक्की काय झालं. माझा मित्र इंजिनियर, त्याला कॉल केला, तो बोलला लॉंग प्रेस करून ठेव F6. ओके, आता तो त्या गोष्टीचा एक्सपर्ट आहे, ते त्याच्या रोजच्या याच्यातलं आहे. त्याने मला सांगितलं लॉंग प्रेस करून ठेव F6. मला माहीतच नाही ते लॉक झालं कसं. ओके, मी सगळीकडे शोधतोय, सर्च करतोय, काय मला भेटेना. तर हे जे आहे ना, ह्याला म्हणतात एक्सपर्टी. आपण त्या फील्डचे एक्सपर्ट आहे. तर असंच काम डेटावरती ऑलमोस्ट वर्षभरापासून मी करतोय. ही एक्सेल तुम्ही बघितली असेल, एकदम वर्षभरापासून रेडी करतोय. रोज एक ना एक आकडा याच्यामध्ये टाकतोय, त्याचं ॲनालिसिस तुमच्यापर्यंत आणतोय. ते करता करता मग ह्या गोष्टी आलेल्या आहेत की अशा काही गोष्टी आहेत की जे आपल्यासमोर हे करतात. आज काही स्टॉक्स उडाले एकदम 12-12, 15-15%. ओके, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की इंट्राडेमध्ये एवढं कसं काय मूवमेंट पॉसिबल होऊ शकतो, बरोबर ना? मार्केट निगेटिव्ह आहे, एकदम हेवी निगेटिव्ह मार्केट होतं आणि अशा परिस्थितीत सुद्धा आपला जो शेअर आहे तो शेअर एकदम हेवीली वरती उडालेला आहे. ओके, तर हा जो शेअर आहे तो स्टुडंटनीच आयडेंटिफाय केला होता. ओके, मी तुम्हाला शेअर दाखवतो आणि त्याची दिवसभरातली मूवमेंट दाखवतो. हा आपल्या स्टुडंटनेच हे केला होता आणि मला पाठवला की अशा पद्धतीचा मूव कॅप्चर केला मी. तर हा आजचा मूवमेंट आहे. काल पण तशाच पद्धतीचा मूवमेंट त्याच्यामध्ये आला होता. 236 पासूनची जर्नी ॲज इट इज कॅप्चर केली. ती आता चालू आहे 332 वर. 100 रुपयांनी स्टॉक वाढला आहे मागच्या 2 दिवसामध्ये. इमॅजिन, फार इम्पॉसिबल टास्क वाटतो ना. जिथे मार्केट डाऊन आहे तिथे शेअर 15-15% वरती कसे, बरोबर? दुसरा शेअर मी टाकला होता स्टुडंटसाठी, हा जिंदाल स्वा, बघताय तुम्ही.
ह्या लेवलला टाकला होता 170-71च्या लेवलला. दिवसभराची जर्नी बघितली तुम्ही 182 रुपये. इमॅजिन करू शकता किती खतरनाक मुवमेंट त्या ठिकाणी आलेली आहे. ते असं का होतं, याच्यापाठी काय लॉजिक आहे, याच्यापाठी मोठे प्लेयर्स असतात का, ते कशा पद्धतीने काम करतात, ते काय करतात, ह्याचं गणित आपल्याला समजलं पाहिजे. मग आपल्याला त्यांची जर स्ट्रेंथ कळाली तर आपण त्यांच्या पार्टीत समाविष्ट होऊ ना. निवडून येणाऱ्या पार्टीत गेल्यानंतर निवडून येण्याचे चान्सेस वाढतील, बरोबर. तर अशा हिशोबाने आहे. आजचा डेटा कसा आला आहे तो बघायचा आहे. मित्रांनो, शिकण्याकडे दुर्लक्ष करू नका. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा. ही तुमची जबाबदारी आहे. माझं मोटिवेशन कमी नाही पडलं पाहिजे. मी जेवढ्या आत्मीयतेने जे पण नवीन नवीन गोष्टी घेऊन येईल याच्या पाठचे लॉजिक तुम्हाला सांगेल. काल लाईव्हवर जॉईन केलं सगळ्यांनी, मला फार आनंद वाटला. लाईव्हमध्ये पण बऱ्याचशा सिक्रेट गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत. ओके, त्या थोड्याशा हिंट वजा त्या शेअर केलेल्या आहेत, ज्याच्यातून ज्याला शिकण्याची इच्छा आहे तो ॲज इट इज घेईल, केअरफुली बघेल, त्याच्यातून बऱ्याच गोष्टी मिळतील. तर जे सबस्क्रायबर आहेत ते फार ड्रास्टिकली वाढत आहेत. तर तुम्हाला अजून विनंती आहे की जेवढं आपल्याला पॉसिबल होईल त्या हिशोबाने आपल्याला काही प्राईम कंटेंट देता येईल. अशा हिशोबाने काही पुढचे फीचर्स यूट्यूबचे ओपन होत जातात, त्यासाठी आपल्याला ह्याची आवश्यकता आहे. ओके, तर हे झाला याचा पार्ट. अजूनही कोणी इंटरेस्टेड असेल, डिटेल्स तुम्हाला दिलेलं आहेत इन्स्टाच्या, याला जाऊन चेक करा तुम्ही. दुसरी गोष्ट, आजचा डेटा कसा आला आहे ते आपण आयडेंटिफाय करू आणि आज दिवसभरात काय झालं ह्याच्यावर बोलू. दिवसभरात हा डेटा मी तुम्हाला शुक्रवारच्या रात्री टाकलं आहे की मार्केट निगेटिव्ह राहील. ओके, आता रिटेलरची सायकोलॉजी समजून घ्या पहिल्यांदा. रिटेलर किती मूर्ख असतो, कशा पद्धतीने तो हे करतो. रिटेलरच्या डोक्यात हेच गणित होतं की रिलायन्सचे रिझल्ट चांगले आलेत, HDFCचे रिझल्ट चांगले येतील, सगळं काही व्यवस्थित. ओके, मग मार्केट आता 200 पॉईंटवरती जायला काय हरकत नाही. मार्केटवरती जाईलच कसं, जर डेटा निगेटिव्ह आहे. मोठे प्लेयर आहेत ना, ते इन्फॉर्म प्लेयर आहेत, त्यांनी ऑलरेडी सगळं काही सेटल करून ठेवलेलं आहे. जरी अचानक मोठी मूव्ह आली ना, ती डिस्काउंटच करणार आहेत. ओके, आणि याच्याही पुढे जाऊन हा जो डेटा तुम्ही ज्यावेळी ट्रेडिंगमध्ये वापराल तो तुम्हाला ॲज इट इज नाही वापरायचा आहे. लक्षात घ्या, ह्याच्यासाठी काही स्ट्रॅटेजी डेव्हलप केलेलं आहे मी. हे डायरेक्शन देतो आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही जाऊन उद्या कॉल आणि पुट घेणार आणि मग मला जाऊन ब्लेम करणार. तर डेटा वर्क करतोच आहे, नो डाऊट डेटा वर्क करेल, पण ह्याची पण एक प्रॉबॅबिलिटी आहे. म्हणजे मी पण काय भगवान थोडी नसणार आहे की एकदमच मी बोललो इथून इथं तर इथून इथंच, असं नाही आहे. हे डेटाचं इंटरप्रिटेशन आहे. म्हणजे हा डेटा आपल्याला काहीतरी सांगतोय, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित माझ्यापेक्षा तुम्ही स्मार्ट असाल, हा डेटा चांगला रीड करू शकत असाल, तुम्ही वेगळं अंडरस्टँडिंग, वेगळं लॉजिक लावाल. हळूहळू जसे दिवस जातील त्या हिशोबाने तुम्ही हे व्हिडिओज बघत राहाल, हा डेटा तुम्ही ट्रॅक करत राहाल, तर पुढे जाऊन तुम्हाला त्याचं गणित कळत जाईल. ओके, तर हे प्रॅक्टिसचा पार्ट आहे. वारंवार एकच गोष्ट प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला खूप काही मिळू शकतं. मी एक उदाहरण देत असतो की तुम्हाला जर आंब्याच्या झाडावरच्या कैऱ्या तोडायच्यात, ओके, तुम्हाला रँडमली कुठल्याही झाडाखालची दगडं मिळतात, ती दगडं अशीच तुम्ही हे करत बसले, ओके, कुठूनही कशी मारत बसले, तर ते कैऱ्या पडण्याचे चान्सेस किती असतील, एकदम कमी. पण त्याच वेळी तुम्हाला अशा एका ठिकाणी बसवलं आणि तिथून समान अंतरावर समान ठिकाणावर तुमचे ते दगड जातात. ओके, समान आकाराचे, समान वजनाचे, आणि एका समान अंतरावरून समान फोर्सनी दगड जर मारत राहिले तर ते कैरी तुमची लवकर तुटणार आहे. तसंच हा प्रकार आहे. मार्केट हा प्रोबॅबिलिटीचा खेळ आहे, ना की गॅरंटीचा. म्हणजे एकच दगड घ्यायचा ना अख्खा कैरीचा झुपका पाडायचा, हे जर करत बसले तर ते दगडच आपल्या बोकंडी यायला वेळ नाही लागणार. तसंच होतं रिटेलरचं. बऱ्याच वेळा हेवी पोझिशन्स घेऊन बसतो मोठा झुपका पाडायच्या याच्यात, आणि तो झुपका दगडासकट आपल्या डोक्यात पडतो. ओके, तर तसं झालं नाही पाहिजे मित्रांनो. आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील की ह्याची प्रॉबॅबिलिटी किती आहे. ओके, तर मार्केटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, नॉर्मल डिस्ट्रीब्युशनची एक कन्सेप्ट शिकवली होती की मार्केटमध्ये प्रॉबॅबिलिटीचा खेळ चालतो, आणि प्रॉबॅबिलिटी म्हणजे हे एक डिस्ट्रीब्युशन म्हणजे एक प्रॉबॅबिलिटीज आहे. बरेचसे चॅप्टर आहेत, बरेचसे उदाहरणं आहेत त्याच्यात. ओके, तर याच्यामध्ये होतं काय इन जनरल ते तुम्हाला सांगणार आहे. प्रॉबॅबिलिटी म्हणजे काय की तुम्ही असं काही गोष्ट करायला जाल की ते तिथं
होण्याचे चान्सेस किती आहेत, म्हणजे तसं होण्याचे चान्सेस किती आहेत. ओके, तर हे क्वाड्रंट असतात प्रोबॅबिलिटीमध्ये. ह्या क्वाड्रंटमध्ये मार्केट कुठे एक्सपायर होईल यासाठी काही शक्यता आहेत. म्हणजे ह्या भागात जर एक्सपायर झालं तर ते हे डेव्हिएशन म्हणतो आपण त्याला, स्टँडर्ड डेव्हिएशन्स. तर हे ह्या भागात जर हे झालं, क्लोज झालं, एकच मिनटं द्या, ही वाली इमेज घेऊ. अरे ठीक आहे, जास्त वेळ नको व्हायला घालवायला. हे क्वाड्रंट आहे असं समजा. ह्या क्वाड्रंटमध्ये इथे 34 + 34, ओके, 68% चान्स आहे की ह्या भागातच ते मार्केट एक्सपायर होऊ शकतं. त्याच्या पुढे गेले तर ह्याची टोटल केली तर ह्या सेकंड क्वाड्रंटमध्ये एवढं एक्सपायर होण्याचे चान्सेस असतात. आणि बाहेर जो आहे तो इथे खेळत असतो. प्रॉबॅबिलिटी त्याची 2% आणि मग जाऊन तो कॉल पुट बाय सेल करत असतो. ओके, तर असं व्हायला नाही पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला शिकावं लागेल राईट अप्रोच मार्केटकडे बघण्याचा. आणि हा राईट अप्रोच आपल्याला डेटा देतो आहे. ओके, डेटा कशा पद्धतीने येतो आहे, डेटावर काय काम होतं आहे, तुम्हाला चॅनलवर राहावं लागेल. आजचा डेटा अशा पद्धतीचा आहे की रिटेलरने आजसुद्धा, आता एवढं निगेटिव्ह मार्केट असतानासुद्धा बाईंग केलेली आहे मित्रांनो, डायरेक्शनल बाईंग केलेली आहे. ओके, जे डेटा आला आहे तो 7.25 लाखाच्या पोझिशन्स आलेल्या आहेत. इथे FIच्या ज्या पोझिशनने 5,23,000च्या ऑलमोस्ट ॲज इट इज आहेत. ओके, फार वेगळं काही झालेलं नाही आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी काही लॉंग पोझिशन्स ॲड ऑन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघा इथे लॉंग पोझिशन्ससुद्धा आज त्यांनी हे केलेलं आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की उद्या एक्सपायरी आहे, मग एक FIजनी सगळ्याचं सगळं तसं कॅरी केलं असेल, तर मित्रांनो आजसुद्धा ते अर्ध्यापेक्षा जास्त अनवाइंड करून पण गेले असतील. ओके, बऱ्यापैकी पोझिशन हे हलक्या करून किंवा हेज करून गेले असतील. तर उद्यासाठी त्यांना काय इम्पॉर्टंट आहे, मार्केट कशा पद्धतीने राहील हे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो जेवढं शक्य होईल खालच्या साईडला त्यांना ते दाबून ठेवावं लागेल. पण अचानक जर एखादा प्रेशर येतो आहे, ओके, रिकव्हरीचा, शॉर्ट कव्हरिंगचा एखादी न्यूज जर आली तर मग त्यांनासुद्धा पळावं लागेल. ओके, पण जे पळत असताना ते असे डायरेक्ट असे बोबाट पळू नाही देणार. एक छोटेसे अपसाईड येतील आणि ते अपसाईड पुन्हा एकदा सोल्ड इंटू होतील आणि थोडंसं निगेटिव्ह बायसलाच काम होणं अपेक्षित आहे मला. ओके, तर तुम्ही कुठल्याही स्ट्रॅटेजी न शिकता मला अजून थोडे दिवस झाले फॉलो करताय, ह्याच्या बेसवर तुम्ही वेगळे काही डिसिजन घेऊ नका. कारण मी जे अनुभवलं आहे, जे लोकांशी बोलतो आहे, ते फार ब्लाइंडली ट्रस्ट करतात लोकांना. ओके, फार ब्लाइंडली ट्रस्ट करतात आणि हे जाऊन फार मोठ्या हेवी पोझिशन्स घेतील. तर तसं नाही आहे मित्रांनो, ही माझी वेगळी थॉट प्रोसेस आहे. 3-3.5 वर्ष एका गोष्टीवर काम करतो आहे आणि मग जाऊन एका कन्क्लुजनला आलो आहे आणि त्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या आहेत. हे फक्त दिशादर्शक आहे. ह्याच्या पाठी बरंचसं डीप लर्निंग्ज आहेत, बरेचसे डीप ॲडजस्टमेंट आहेत, स्ट्रॅटेजीज आहेत, त्याचं बरेचसे सगळे प्रॉबॅबिलिटीज आहेत. त्या जाऊन मग ते प्रॉफिटेबल सेटअप तयार झालेलं आहे. ते असं नाही आहे की इथं निगेटिव्ह दिसते आणि उद्या जाऊन पूट घ्यायचा. ओके, तर टाळा. ओके, अजून काही तुमचा स्टडी असेल तो त्याला कंबाईन करा. एकाच गोष्टीवर सतत काम करत राहा, मग जाऊन तो सक्सेसचा मार्ग मोकळा होणार आहे. तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. डेटा तुमच्या समोर आहे, कशा पद्धतीने आला आहे. इंटरप्रिटेशन मी तुम्हाला सांगितलं आहे. थोडेसे अपसाईड जे येतील ते पुन्हा सोल्ड इंटू होतील. ओके, मोठी जी शॉर्ट कव्हरिंग आहे ती एकदम सकाळी येणं थोडंसं हार्ड आहे. दुपारच्या वेळात आली 12:30-1 नंतर तर थोडीशी टाळा ती, म्हणजे त्याला सेल करणं टाळा. मग ती बऱ्यापैकी वरती मार्केट ठेवू शकते. कारण दुपारी 12, 12:30-1 पर्यंत मोठ्या प्लेयरचं काम झालेलं असेल, म्हणजे त्यांच्या अनवाइंड पोझिशन झालेलं असतील. त्यामुळं थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह काम करणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी ते निगेटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करतील दुपारपर्यंत, दुपारी 12-1 पर्यंत. ओके, आणि तसं नाही झालं तर एक 12-1 नंतर 1च्या आसपास एक शॉर्ट कव्हरिंग पण येऊ शकते. जर ती 1च्या आसपास वगैरे येत असेल तर तिच्यात पार्टिसिपेट करणं शॉर्ट साईडला ओके टाळा. याचा अर्थ नाही की तुम्हाला लॉंग करायचं आहे. ओके, तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. शिकत राहा, सपोर्ट करत राहा, शेअर करा नक्की मित्रांसोबत. सबस्क्रायबर वाढले पाहिजे, ती तुमची जबाबदारी आहे. लाईक्स केल्याने तुमचे लाईक्स कुठेही दिसत नाहीत.
कमेंट करायला विसरले, कमेंट नाही केली कोणी बघेल वाचेल तर इट्स ओके, ॲप्रिशिएट करायला विसरू नका आणि शिकत राहा. ओके चालेल, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, गुड नाईट एव्हरीवन.